नमस्कार, मी भक्ती चाळक. राष्ट्रसंचारच्या जागर नवदुर्गेचा सन्मान तिच्या कार्याचा या नवरात्री विशेष उपक्रमामध्ये आज आपण पहिल्या भारतीय महिला बॅरियाट्रिक डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर जयश्री. फ्रान्स ते भारत अशा तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाबद्दल काय सांगाल? नमस्ते. सर्वप्रथम सगळ्यांना या दुर्गा उत्सवाच्या शुभेच्छा. भारतातून फ्रान्सला जाणं आणि फ्रान्सहून परत येणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खरं म्हणजे अप्रूप होत्या असं म्हणायला पाहिजे. इथून जेव्हा तिथे गेले त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, ऑलरेडी मी सर्जन होते, ऑपरेशन सगळ्या पद्धतीची करायची. सुदैवाने मला जे माझे मेंटर लाभले डॉक्टर मिसेस मेहता आणि माझी आई गायनेकोलॉजिस्ट जी होती डॉक्टर प्रभावती तोडकर, यांच्यामुळे आलेलं एक पद्धतीचं धाडस, एक पद्धतीनं काम करण्याची आणि जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करण्याची सवय ह्या ज्या त्यांच्यापासून मिळाल्या यांचा मला आयुष्यामध्ये कायम अतिशय उपयोग झाला. इथून जेव्हा फ्रान्सला गेले तेव्हा मी पहिल्यांदाच आउट ऑफ इंडिया गेलेली होते आणि त्यावेळेला ऍक्च्युली हेही माहिती नव्हतं की तिथं टेम्परेचर कसं असतं आणि आपण किती जाड कपडे न्यायला पाहिजेत. म्हणजे अक्षरशः इथून नेलेले चुडीदार मी 3 कपडे घालून तिथे काम करायची. इतकी प्रचंड थंडी, पण माहिती पण नव्हती, सवय पण नव्हती. अर्थातच त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय स्ट्रक्चर्ड पद्धतीनं कसं तुम्हाला शिक्षण घेता येईल, काय पद्धतीनं तुम्ही सायंटिफिक आउटलुक द्यायचा, काय पद्धतीनं तुम्ही रिसर्चमध्ये मेथडॉलॉजी अडॉप्ट करायची, ह्या अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आणि त्या अतिशय आनंददायी पद्धतीनं शिकू शकलो. फ्रान्समधून जेव्हा मी भारतामध्ये परत आले त्यावेळेला सुरुवातीला असं वाटायचं की इथे आपल्याकडे आपण या सगळ्या पद्धती राबवू शकू का. तिथे जे ऍडव्हान्स टेक्निक्स आहे, तिथे ज्या पद्धतीनं एक अतिशय सिस्टमॅटिक प्रोटोकॉल पद्धतीचं काम आहे ते आपल्या इथे तर अजूनही खूपसं अस्तित्वात नाही. परंतु ते सवयी लागली तर त्याच्यामधनं बाहेर येऊन आपल्याला इथे जमेल का. पण असं झालं की हळूहळू आपल्या इथल्या सिस्टीम्समध्ये अडॉप्ट होत गेले. हळूहळू इथेही त्या सिस्टीम्स काही इम्बाईब करता आल्या आणि प्रोटोकॉल आणि सिस्टमॅटिक काम करण्याची पद्धत ही अंगी बाळगू शकली. तर मला वाटतं तो एक मला अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव आयुष्यात होता. त्याच्यानंतर तो पहिला प्रवास माझा आणि तेव्हापासून पुढच्या 25 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी 85-86 देशांना वेगवेगळ्या भेटी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन्स केलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सेसमध्ये लेक्चर्स दिलेले आहेत. पण पहिला अनुभव हा पहिल्या प्रेमा इतकाच मला वाटतं आनंददायी आणि आठवणीत राहण्यासारखा असतो. तुमच्या सल्ल्याने अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचे वजन नियंत्रणात आणले, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे श्रीयुत देवेंद्रजींची भेट ही माझ्या एका पेशंटच्या माध्यमातून झाली आणि ज्या वेळेला असं लक्षात आलं की बाबा त्या आपल्या ह्या विषयाचा ज्याच्यामध्ये स्थूलता कमी होऊ शकते, ज्याच्यामधनं आपण फिटनेसला आणि मेटाबॉलिझमला चांगल्या पद्धतीनं हातभार लावू शकतो, अशा ट्रीटमेंटची इथे नितांत आवश्यकता आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळेला आम्ही एकमेकांशी बोललो. पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पहिल्यांदाच त्यांच्या भेटीमध्ये मला खूप दडपण होतं की कशा पद्धतीची व्यक्ती असेल, काय पद्धतीनं ते हँडल करतील या सगळ्या गोष्टी, किंवा दिलेल्या ज्या आपण कार्यक्रम आखतो त्याच्यामध्ये हे स्वतःला कसं मोल्ड करतील. पण एक अतिशय सिन्सिअर आणि मन लावून काम करणारी व्यक्ती त्या विषयामध्ये आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यांनी आखून घेतल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं, व्यवस्थित वेळोवेळी स्वतःच्या शंका विचारल्या, फॉलो केल्या सगळ्या गोष्टी आणि अतिशय मन लावून जास्तीत जास्त गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स त्याचा फायदा झालेला त्यांनाही लक्षात येतो, इतरही अनेक जणांना ते लक्षात येत आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी एक मोठं उदाहरण दिलं की तुम्ही कुठल्याही पदावर असा किंवा तुम्ही कितीही, त्यावेळी ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी सुद्धा स्वतःची काळजी घेणं ही स्वतःची जबाबदारी असू शकते, ती इतर कोणी नाही पार पाडू शकत. आणि जसं आपण म्हणतो की सिर सलामत तो पगडी 50, तर ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे की जसे हे डायबिटीज, स्थूलता, बीपी सारखे आजार आहेत हे एकटे येत नाहीत, ते स्वतःची एक मोठीच्या मोठी बॅगेज घेऊन सोबत येतात. किंवा एकदा एका स्टेशनवर बसलो की ती ट्रेन चालूच राहते पुढच्या स्टेशनवर.
हे थांबवणं आपल्या हातामध्ये आहे. योग्य ट्रीटमेंट्स घेणं, योग्य पद्धतीचे फॉलोअप्स करणं, कधी ऑपरेशन्स, कधी औषधं, काही पद्धतीचे डाएटमध्ये बदल, काही व्यायाम. पण ह्या सगळ्यांच्या मदतीनं तुम्ही याच्यातनं बाहेर येऊ शकता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फिटनेस आणि त्याची आयुष्याची उपलब्धी भोगू शकता. मला वाटतं त्याचं एक मोठं उदाहरण म्हणून मी देवेंद्रजींकडे बघीन. या नवरात्री विशेष कार्यक्रमात विशेषतः महिला वर्गाला फिट राहण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की आता मी बोलले तेच वाक्य महत्वाचं आहे की प्रत्येकाने आपलं आरोग्य सांभाळणं, आपला फिटनेस सांभाळणं ही आपली जबाबदारी ठेवायला पाहिजे. नाही की आपल्याला कोणीतरी मेंढपाळ पाहिजे की जो सतत आपल्याला टोचेल की जा पुढे जा पुढे जा पुढे. हेल्थ लिटरसी ही आपल्या देशामध्ये अतिशय कमी दिसते. आरोग्य भान ज्याला आपण म्हणतो, मला काही झालंच नाही, मी छानच आहे, अशी उडवाउडवीची एक पद्धतीची टेंडन्सी आपल्या देशामध्ये दिसते. त्याच्यातनं आपण बाहेर येणं आवश्यक आहे. आपल्याला निसर्गदत्त मिळालेले जे अवयव आहेत, लिव्हर, किडनी, हार्ट, लंग, ब्रेन, डोळे, सांधे किंवा हाडं, आपले अवयव सगळे, हे 1-1 बिलियन त्याची किंमत आहे. पण जोपर्यंत ते आपण निसटत नाही आपल्या हातून, तोपर्यंत आपल्याला त्याच्याकडे बघण्याचं भान नसतं. तर मला असं वाटतं की बदलत्या जीवनशैलीमध्ये अत्यंत स्ट्रॉंगली उभे राहणारे हे जे आजार आहेत, या सगळ्या आजारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येणं, रिव्हर्स करता येणं, त्यांच्यातनं बाहेर येणं हे शक्य आहे. पण त्याला तुम्ही योग्य एक्सपर्टची मदत घ्यायला पाहिजे. अनेकदा मी सांगतो सगळ्यांना की तुम्ही तुमचं BMI खूप जास्त आहे, तुम्हाला अनेक आजार आहेत, तुम्ही ऑपरेशन्स करून घ्या. लोक भितात ऑपरेशनला, लोक भितात ट्रीटमेंटला. मला विदाऊट ट्रीटमेंट, विदाऊट मेडिसिन, विदाऊट ऑपरेशन नीट करा असं म्हणतात. पण मला त्यांना एकच सांगायचं असतं की भ्यायचं असेल ना ते आजाराला, ट्रीटमेंटला भिऊ नका. ट्रीटमेंट आणि डॉक्टर हे तुमचे दोस्त आहेत. आजार त्याला दया माया नाही आणि तो कुठल्या तुमच्या नकळत्या काळामध्ये किंवा महत्वाच्या काळामध्ये तुम्हाला घाला घालील ह्याचाही तुम्हाला अंदाज नाही. तर आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगाने स्वतःमध्ये पण बदल केले पाहिजेत, योग्य ठिकाणी ट्रीटमेंट्स घेतल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांवर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. कारण डॉक्टरांचं तुम्हाला जो सल्ला देणं असतं हे जितकं त्यांना काही प्रमाणामध्ये प्रोफेशनलिझम म्हणून मदत करतं, त्याच्यापेक्षा 100 पट जास्त ते तुम्हाला मदत करतं वैयक्तिकरित्या. तर ह्या गोष्टी थोड्या मनामध्ये ठेवून काम करायला पाहिजे.